अरे पण क्लायंटला आपलं प्रपोजल आवडलं नाही तर आपला काय दोष आहे? आपण दिलं ना आपलं 100%. मग ठीक आहे, क्लायंट म्हणतो ना बदलायचं, मग बदलायचं. अरे क्लायंट म्हणतो तर बदलायचं, आपल्याला काही चॉईस आहे का? तिसऱ्यांदा तर तिसऱ्यांदा बदलायचं. जाऊ दे, आता नको, आपण उद्या सकाळी भेटून बोलू, ठीक आहे? हो येतो, उद्या सकाळी लवकर येतो, ठीक आहे? बाय, चल. त्या घरातल्या लोकांना ना माणुसकी म्हणून राहिली नाही. माणुसकी? तू तुझ्या तोंडात छोपतात का माणुसकी वगैरे शब्द? हा? आणि तू माझ्या घरच्यांविषयी काय बोलतेस मला कळत नाहीये. त्यांनी मेहरबानी केली ना म्हणून आता राहू शकतोय आपण इथे. हा, नाहीतर आजारी मुलीला घेऊन ना धक्केकात फिरत राहायला लागलं असतं ना, मग कळलं असतं तुला. आजी किचन मध्ये जाऊ देत नाहीयेत आणि जेवायलाही देणार नाहीयेत. बोल काय करायचं आपण? पाणी पिऊन झोप मग. एक दिवस उपाशी राहिलीस ना तर काही होत नाहीये तुला. वा, अगदी आजीसारखं बोललास रे तू. हे बा, अंशपोटी तू झोपू शकतोस, मी नाही झोपू शकत. उपाशी राहावं लागेल तुला, कळलं? राहावं लागेल. तर माझा काहीच दोष नसताना आजीने मला या पापाचा भागीदार केलाय. तक्रार करतोय मी, सहन करतोय ना, सगळं करतोय, थणथण चिडचिड करतोय मी. हा, खरी गुन्हेगार कोण आहे? तू ना. तुझ्या वागण्यात दिसतोय का काही पश्चाताप, खंत, खेद आहे काही? लाज वाटते का तुला? वाटतेय मला लाज मयुरेश, वाटतेय. पण काय करू, भूक सहन होत नाही, मला माहिती ना तुला. सहन करावी लागेल तुला, कळलं? बस. यात जेवढे पैसे आहेत ना तेवढ्यात महिना साजरा करायचा आहे, कळलं? यात जेवढे पैसे आहेत तेवढे घे आणि काय करायचं ते कर. मी दूध आणतो सोनूसाठी आणि तुझ्यासाठी फ्रुट्स आणतो.